सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चालू असणारं कठोपनिषदामध्ये असणारी द्वितीय वल्ली आणि द्वितीय वल्लीमध्ये असणारे मागच्या पाठामध्ये 8वा असणारा मंत्र आपण पाहिला की कशा प्रकारे ही जी आत्मविद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, तिथं असणारा ही कशी अत्यंत दुर्विज्ञ आहे आणि म्हणून अशा प्रकारे योग्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे जे गुरु आहे त्यांच्याकडून जे महावाक्य मागच्या पाठाला सांगितली त्याचा उपदेश झाल्यानंतर त्याचा यस साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते अपरोक्ष ब्रह्म जे आहे त्याचा तो काय सांगतो त्या ठिकाणी साक्षात अनुभव त्याला प्राप्त होतो. म्हणून अशा अनुषंगाने 9, 10 आणि 11 पुढे येणारे आज येणारे तिन्ही मंत्र, या तिन्ही मंत्राच्या द्वारे काय नैषा तर्केन मतिरापणे या सांगितलं. हे सगळं जे आहे ना हे सगळं काय मला वाटतं म्हणून नाही, हे सगळं काय वेदो अखिल धर्म मूलम शास्त्र म्हणते. या सगळ्याचं मूळ काय, मूळ आहे वेद. यस्य निश्वसितं वेदाः, त्या परमेश्वराचा असणारा विश्वास म्हणजे हे सगळी वेद. वेद म्हणजे जाणणे. वेद शब्दाचा अर्थ काय, य एवं वेद इत्युपनिषद विदसत्तायां विद्रुज्ञाने. या शब्दात या धातूतून वेद शब्दाची उत्पत्ती झाली. म्हणजे काय, जाणणे, जाणण्याची प्रक्रिया ज्याच्यामधून सांगितली गेली ते सगळे मंत्र ज्या ठिकाणी एकत्रित केले त्याला आपण वेद ही संज्ञा दिली. म्हणजेच काय, जो स्वतःला जाणून घेतो ज्याद्वारे ती प्रक्रिया ज्या ठिकाणी सांगितली. म्हणून या ठिकाणी ते जे आहे त्या प्रक्रियेतून मग ती प्रक्रिया कोणती सांगितली, श्रवण, मनन, निधिध्यासना, गुरुवाक्यांचं असणारे. मग मागच्या पाठाला पाहिलं की जे महावाक्य आहे या महावाक्यांचं श्रवण किंवा वेदांत शास्त्राचं उपनिषदांचं जे आहे ते काय पहिल्यांदा श्रवण झालं पाहिजे. ते पण कसं, गुरुमुखातून. मला वाटतं मला संस्कृत येतं, मी अत्यंत विद्वान संस्कृतमध्ये आहे, PhD केलेला आहे, अमुक झालेला आहे, तमुक झालेला आहे, विशारद आहे, नाही. मग गुरुमुखातूनच त्या संपूर्ण शास्त्राचं काय झालं पाहिजे, श्रवण प्रथम केलं पाहिजे. म्हणून नैषा तर्केन मतिरापणे. स्वतःला वाटतं मी विद्वान झालो म्हणून तो वेदांत शास्त्रात अभ्यास करेल तर तसं चालणार नाही. शास्त्र यस संप्रदाय सम्यक प्रदाती इति संप्रदाय. प्र उपसर्गपूर्वक दा ददाती धातू. सम्यक प्रदाती म्हणजे काय, जसं घेतलेलं आहे त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पुढे ट्रान्सफर करणे. त्याच्यामध्ये आपलं मनाचं काहीतरी त्याच्यामध्ये सोडून नाही, जसं आहे तसं ॲज अबाऊ ज्याला आपण म्हणतो तसं आहे तसं, जसं गुरुकडनं घेतलं त्याचप्रमाणे पुढे शिष्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते कार्य कोण करतं, म्हणून संप्रदाय करतो. म्हणून त्याला संप्रदाय सम्यक प्रदाती, जसा घेतलं तसं पुढे पोहोचवलं. आणि म्हणून अशा प्रकारे जो संप्रदायविद आचार्य त्या ठिकाणी भाष्यामध्ये म्हणतात, कुठे गीतेमध्ये असंप्रदायवत मूढवत उपेक्षणीया हा आचार्य, की ज्याला संप्रदाय नाही, नुसतं स्वतःच्या बुद्धीने आलाय आणि मी आता शास्त्रार्थ करतो, हे असं लिहिलंय ते तसं नाही, असे हे सगळे जे आहे ज्यांची शास्त्रावरच श्रद्धा नाही, गुरुवर श्रद्धा नाही, बाकी सर्व इतर देवतांवर श्रद्धा नाही, अशांशी वाद घालण्यात सुद्धा
अश्रद्धावान जे आहे त्यांच्याशी वाद घालून वेळ वाया खर्च करण्यास सुद्धा उपयोग नाही. म्हणून आचार्य म्हणतात असंप्रदायविद. काही परंपरा आहे का, काही त्याग आहे का, तरच. नाही तर उठून फक्त काहीतरी 2 पुस्तकं वाचून आला, तुमच्यात असं लिहिलंय, ते तसं लिहिलंय, याचं खंडन असं केलंय, तसं केलंय, त्याच्याशी वाद घालणं उपेक्षणीय हा आचार्य म्हणतात. त्या शब्दाने शब्द स्पष्ट वाचा की त्यांच्याशी वाद घालण्याची काही गरज नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय, अशा प्रकारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जे गुरु आहे त्यांच्याकडनं वेदांत वाक्याचं उपनिषदांचं असणारं अध्ययन अध्यापन करून ती असणारी संपूर्ण परंपरा किंवा असणारा अनुक्रम काय, श्रवण मनन आणि निध्यासन याद्वारे स्थाननिखन न्यायेनं ते तत्व काय अंतःकरणामध्ये दृढ करणं. आणि त्या अनुषंगाने मग पुढं जी साधना सांगितलेली आहे शास्त्राने, ते साधना पंचकमध्ये पाहिलं 40 प्रकारच्या साधना त्यांनी सांगितल्या. कशा प्रकारे वेदो नित्यमधीयताम तदुतम कर्मस्वनुष्ठी यापासून सगळ्या ज्या आहे आत्मेच्छा व्यवसायाताम निजग्रहात पूर्णम विनिर्गम्यताम. अशा प्रकारे ती आत्म्याची इच्छा करून मनुष्याने सर्व याचा साधन संपत्तीचा भोग संपत्तीचा आपल्या जीवनामध्ये त्याग केला पाहिजे. त्यागात शांती अनंतरम हेच या ठिकाणी सांगितलं. म्हणून अशा प्रकारे ज्याची बुद्धी, या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे, या गोष्टीमुळे बुद्धी स्थिर होणार आहे. आणि एकदा बुद्धी स्थिर झाली, सरोवरात जोपर्यंत लाटा येत आहेत, तरंग आहे पाण्यावर, तोपर्यंत काय आहे, स्वतःचं प्रतिबिंब दिसणार आहे का, आता दिसत नाही. जोपर्यंत पाण्यामध्ये हालचाल आहे तोपर्यंत स्वतःचं ज्याप्रमाणे प्रतिबिंब त्या सरोवराच्या पाण्यामध्ये दिसत नाही किंवा कुठल्याही पाण्यामध्ये दिसत नाही, तसंच जोपर्यंत अंतःकरणामध्ये हे नानाविध विचार आहेत, हे करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, म्हणून सर्व संकल्प संन्यासी सांगितलं. मनामध्ये संकल्प सुद्धा नाही, मनामध्ये नुसतं चिंतन जरी केलं तरी मग काय, मन लगेच त्याच्यावर प्लॅनिंग करायला सुरुवात करतं. असं करायचं, तसंही करायचं, मग ते तसं करू, मग असं करू. आणि एकदा प्लॅनिंग चालू झालं की काय, मग मनामध्ये काय आलं, पुन्हा विक्षेप. म्हणजे अशा प्रकारे मग काय, त्याच्यामध्ये येणारी चंचलता जोपर्यंत आहे मनामध्ये, अंतःकरणामध्ये, तोपर्यंत पाणी स्थिर होत नाही, तोपर्यंत सदाचं प्रतिबिंब दिसत नाही. तसंच जोपर्यंत अंतःकरणामध्ये येणारे विचारांचे अनेक तरंग शांत होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी हे स्वस्वरूपाचं असणारं प्रतिबिंब, मी कोण, हे जे आहे त्या ठिकाणी त्याला लक्षात येत नाही. म्हणून त्याकरता मग काय केलं पाहिजे, मग ज्याप्रमाणे शास्त्राने साधना सांगितली, ज्याप्रमाणे अधिकारित्व सांगितलं, विवेक, वैराग्य, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिजेत. मग ही सगळं गोष्ट त्याला आपल्या आप प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मला वाटलं म्हणून मी आता अध्ययन करतो वेदांताचं, तर तसं होऊ शकत नाही. त्याने काय, ही राजविद्या राजगुह्य आहे, अत्यंत गुह्य असल्यामुळे त्याचं ज्ञान सहज सूत्रात्मक कोड असतो. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आता आपण काही जरी, आता सगळं ते कोडच सिस्टीम आली, काही जरी असलं तरी ते तुमचा पिनकोड पहिलं मागतं. पिनकोड म्हणजे काय, हेच की तुम्हालाच फक्त माहिती. तसं आत्मविद्येचा सुद्धा काय, पिनकोड आपल्यालाच माहिती आहे. म्हणजे काय, आपल्या अंतःकरणाची तयारी काय आहे हे प्रत्येकालाच माहिती. माझ्या मनामध्ये किती संकल्प आहेत, किती काय आहे. म्हणून मग काय, माझा अंतःकरणाची तयारी किती, विवेक वैराग्य आहे. जसा तो पिनकोड दाबल्यानंतर तो मोबाईल असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहे त्या काय होतात, ॲक्टिव्ह होतात. तसा हा पिनकोड आपण किती तयारीचे आहोत हे कळल्यानंतर हे विवेक वैराग्यादी हा पिन नंबर आहे तुमचा, तो दाबल्यानंतर ते ब्रह्मज्ञान आपल्याला किंवा ते असणारी राजविद्या आपल्यासमोर प्रगट होणार आहे. असे असणारे अत्यंत गुह्य, पण जोपर्यंत त्याचा पिन दाबत नाही तोपर्यंत आपल्यासमोर प्रगट होत नाही. पिनची बटणं कोणती, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्ष, हा पिन आहे. हा जोपर्यंत दाबत नाही तोपर्यंत ही ब्रह्मविद्या आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे मग काय सांगितलं, म्हणून 9व्या मंत्राच्या द्वारे आता 9, 10 आणि 11
या तिन्ही मंत्रांच्या द्वारे काय तर या तिन्ही मंत्रांच्या द्वारे या ठिकाणी हे जे शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन आहे हे कशा प्रकारे केलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. काय म्हणतात? नैषा तर्केन मदिरापनय्या प्रोक्ता नैव ज्ञानाय प्रेष्ठ याम त्वापसत्य दीर्घतासी त्वांग दृणो भूयान नचिकेता पष्टाः. या अशा प्रकारे म्हणतात. काय? हे नचिकेता, आता यमराज म्हणतात नचिकेताला, काय? हे नचिकेता, सम्यक ज्ञानप्राप्तीसाठी तुला जर व्यवस्थित शास्त्रशुद्ध यथार्थ, सम्यक म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय? सम्यक ज्ञान प्राप्ती करता काय? शुष्क तर्कापेक्षा, केवळ तर्काने नाही, वाटतं म्हणून, हे तसं वाटतं म्हणून नाही, तर्काने नाही, फक्त बुद्धीने नाही, नैषा तर्केनं म्हणून वाटतं, मला असं वाटलं म्हणून मी तसं केलं, मला त्याला तसं वाटलं म्हणून मी असं केलं, हे वाटणं बिटणं ह्याच्यामध्ये नाही. मग याच्यामध्ये काय? शास्त्रविद आचार्यांद्वारे, ज्यांनी याचं अध्ययन अध्यापन केलेलं आहे असे जे आचार्य आहेत, आचरते ते आचार्य. हा आचार्य शब्दाची व्याख्या शास्त्र करतं की शिकल्यानंतर त्यांचं आचरण तसं आहे. आता मग आपण काय म्हणतो? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण ओरडे पाषाण म्हणतो की लोकांना सगळं सांगत दिवसभर फिरतो, पण स्वतः कोरडे पाषाण, स्वतःमध्ये काही नाही. आणि म्हणून पहिल्यांदा काय केलं? पहिलं स्वतःमध्ये त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तर एकनाथ महाराज असतील किंवा रामदास स्वामीजींची गोष्ट सांगतात आपल्याला की गूळ खात होता तो लहान मुलगा, त्याला आता उपदेश करायचा आहे की तू गूळ खाऊ नका. आई येते मुलाला घेऊन त्या ठिकाणी दर्शनाला महाराजांच्या, आणि अशी दर्शनाला आल्यानंतर मग याला घरी गेल्यानंतर फक्त गूळ खायची याला सवय असते. त्याला गुळू खायची सवय असल्यामुळे आई म्हणते आता महाराजांना सांगू, कारण काय अनेक लोक महाराजांचं ऐकतात. त्या अनुषंगाने मग महाराजांना सांगते की याला काय करा, त्याला तुम्ही जरा आला की सांगा की गूळ जास्त खाऊ नकोस. म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. आता आईला वाटलं की आजच सांगतील महाराज, महाराजांनी त्या ऐकल्यानंतर ठीक आहे म्हणून तसेच शांत राहिले. आणि त्यानंतर महाराजांनी 1 महिन्यानंतर त्याला उपदेश केला, बाळा गूळ खाणं चांगलं नाही किंवा गूळ खावत जाऊ नको जास्त प्रमाणात. मग हा मधला महिना का सांगितला? महिन्यापूर्वी. आणि उपदेश केला 1 महिना झाल्यानंतर महाराजांनी. मग असं का? मग आईने महाराजांना विचारलं असं का? मी 1 महिन्यापूर्वी तुम्हाला म्हटले होते की असं असं आहे. महाराज म्हणते मीच जेवण झाल्यानंतर मलाच गूळ खायची सवय होती. जर मला सवय असेल तर मी जो दुसऱ्याला उपदेश केला तो किती यथार्थ होईल, फलित होईल. म्हणून मी काय केलं? पहिल्यांदा मी स्वतः माझ्यावर बंधन करून घेतलं. मी आता 1 महिना झाला गूळ खाणं सोडलं, म्हणून मग आता मी त्याला सांगू शकतो की आता गूळ खाणं हे चांगलं नाही. म्हणजे अशा प्रकारे ही जी आहे काय या ठिकाणी मनामध्ये काय आपलं जो आचरते ते आचार्य, हा जो स्वतः शास्त्रशुद्ध शास्त्र शिकल्यानंतर त्या शास्त्राप्रमाणे ज्याचं स्वतःचं आचरण आहे, अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आचार्यांकडून. नंतर तेच सांगितलं की नुसतं शुष्कमतीने नाही, शुष्क तर्केने नाही की पुस्तक वाचून नुसतं हे असं सांगितलं मग त्याचा तो आत्मा कसं काय होऊ शकेल, तो सच्चिदानंद कसं काय होऊ शकेल, दुःख तर अनुभवतोय ना, हे तर पाहतोय ना, अमुक्त होतंय ना, हे असं मतीनं नाही, शुष्कमतीनं नाही, शुष्क तर्केनं. मग यथाविध जे शास्त्रविद आचार्यांद्वारे सांगितलेली बुद्धी, त्यांच्याद्वारे त्याच्यामध्ये पण काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणा सांगितलं शास्त्रानं. शास्त्र आणि गुरुगुरु जे सांगत आहेत ते सत्यच आहे अशा प्रकारची अवधारणा शिकत असताना शिष्याच्या मनामध्ये पाहिजे. नाही तर मग त्याच्या मनामध्ये जर कन्फ्युजन असेल तर मग किती शिकवलं तरी त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी शास्त्र आणि गुरुवाक्य सत्यबुद्ध्या अवधारणा, त्याची काय जी बुद्धी आहे सत्यबुद्धीच पाहिजे. सा श्रद्धा कथिता सद्भिही सांगितलं, त्याला श्रद्धा म्हटलं. श्रद्धा म्हणजे दुसरं काही नाही. आपण त्याची श्रद्धा आहे, त्याची श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे हेच शास्त्र आणि गुरुवाक्यावर असणारी
सत्य बुद्धी हे माझं कल्याणाचंच, माझ्या जीवाचं परमकल्याणच करणार आहे. अशा प्रकारे ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते तेच काय, त्यांच्यासाठी शास्त्रविद आचार्यांद्वारा सांगितलेली बुद्धी काय करतात, ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतात. आणि मग त्या बुद्धीच्या द्वारे काय, ते जो सिद्धांत आहे तो वेदांत सिद्धांत आहे, तो तर्काद्वारे प्राप्त न करता शास्त्रविद आचार्यांच्या द्वारे जी बुद्धी निर्माण होती त्या बुद्धीच्या द्वारेच ते आत्मतत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून काय, तू जो आहे तू खरोखर सत्य धारण करणारा आहे. नचिकेताला म्हणतायत हेमराज, हे नचिकेता काय तू खरोखरच काय सत्य धारण करणारा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे, कारण का हे सगळं जे पाहिजे, जे जे मी तुला प्रलोभनं या ठिकाणी दिली, ही सगळी प्रलोभनांचा तू आपल्या जीवनामध्ये त्याग करून काय, जे विवेक आणि वैराग्य जागृत ठेवून तो जो तिसरा प्रश्न केला होता, तिसरा वर तू मागितला होता, योयम वरम गूढमनुप्रविष्टो, जो वर त्या ठिकाणी तू मागितला होता त्याच्यावरनं मी एवढी प्रलोभनं दिली तरी तू मात्र त्यापासून बिलकुल डगमगला नाही. मला हेच पाहिजे अशा प्रकारे म्हटलास. आणि म्हणून अशा प्रकारे तू आम्हाला तुझ्यासारखे प्रश्न करणारे, म्हणजे गुरुला पण अशा प्रकारे जर यावेळी शिष्याने प्रश्न करतो तर गुरुला पण बरं वाटतं की हा यथार्थ प्रश्न केला, की ठीक आहे काही हरकत नाही, यांनी योग्य प्रश्न विचारला. योग्य प्रश्न विचारल्यानंतर हा म्हणजे यांना कळतंय का, म्हणून मी मध्ये विचारत असतो, लक्षात येतंय ना. मग लक्षात येणं पण महत्वाचं आहे ना. आता पाठ निसता चाललाय, पाणी निसतं वाहतंय असं नाही, लक्षात आलं पाहिजे. ते पात्रामध्ये आलं तर त्याचं काय सार्थकता, आणि नाही आलं तर नुसतंच वाहत चाललंय, त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मी काय स्वतःला धन्यवाद मानतो की तुझ्या सारखे जे प्रश्न करणारे जे लोक आहेत, आत्मविवेचन करणारे लोक आहेत, हे आम्हाला सुद्धा म्हणजे गुरूंना सुद्धा वाटतं कधी कधी की अशा प्रकारे जे प्रश्न विचारणारे आत्मविषयक जे साधक आहेत ते आत्मविषयी प्रश्न त्या ठिकाणी विचारवत. म्हणून मला वाटलं की ठीक आहे, छान, मला बरं वाटलं की तू मला वाटलं असा एखादा वेगळा काहीतरी प्रश्न विचारशील, पण तुझा हा प्रश्न आहे अत्यंत उत्कृष्ट आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतं आमच्या जीवनामध्ये तुझ्यासारखे प्रश्न करणारे साधक निर्माण होत हा असणारा 9व्या मंत्राचा अर्थ आचार्यांचा असणं भाष्य. अतः अनन्य प्रोक्त आत्मनि उत्पन्ना येयम आगम प्रतिपाद्य आत्मबुद्धि नैषा तर्केन स्वबुद्ध्या अंभूवः मात्रेण आपनय्या न प्राप्नुयात इत्यर्थः. की अशा प्रकारे आचार्य म्हणतात. काय म्हणतात आचार्य म्हणतात या ठिकाणी, ब्रह्मस्वरूप अशा आचार्यांनी, जे ब्रह्मस्वरूप आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे जे आचार्य आहेत त्या काय, त्या ब्रह्मस्वरूप अशा आचार्यांनी आत्म्याच्या ठिकाणी आगम वाक्याने जी बुद्धी उत्पन्न झाली आहे त्यांच्याद्वारे काय, ती जी बुद्धी उत्पन्न झालेली आहे ती कशी झाली आहे, आगम वाक्याने. आगम वाक्याने म्हणजे वेदवाक्यांनी, शास्त्राने. काल जसं सांगितलं अहम ब्रह्मास्मी, सगळी महावाक्य जी आहेत ही शास्त्रातली आहेत. त्याने काय सांगितलं, त्याला महावाक्य सांगितलं. महावाक्य म्हणजे जीव आणि ब्रह्म, जीव आणि शिव ऐक्य ज्ञान करून देणारी जी वाक्य आहेत त्यांना महावाक्य असं म्हटलं. ही 4च आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. आणि म्हणून तेच या ठिकाणी आगमवाक्यांनी म्हणजे अशा प्रकारे तो उपदेश करून गुरूंनी हे सगळं सांगितल्यानंतर, त्या महावाक्यांचा उपदेश केल्यानंतर तो जो साधक आहे तो त्या अनुषंगाने, त्या वाक्यांच्या अनुषंगाने काय करेल, पुन्हा त्याच असं एकांते सुखमाप्स्यतां परतरे चेतसमाधीयतां सांगितलं. एकांतवासामध्ये जाऊन त्याचं काय करेल, पुन्हा चिंतन करेल, मनन करेल आणि तो सिद्धांत दृढ करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून अशा प्रकारे मग त्याला उपदेश करणारा कोण पाहिजे, ब्रह्मस्वरूप जे आचार्य आहे त्या ब्रह्मस्वरूप आचार्यांकडून आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी काय, आगम वाक्याने जी बुद्धी उत्पन्न झाली अशा प्रकारे
शास्त्रविद तस्मात शास्त्रम प्रमाणंते, शास्त्राने प्रमाणित करून जी बुद्धी उत्पन्न झाली ती स्वकपोल कल्पित, केवळ तर्केने मिळू नये, केवळ तर्क करून नाही. तर कसं शास्त्रानेच ज्या स्टेप्स आहेत त्या अनुषंगाने श्रवण मनन निध्यासन अथवा यम नियम आसन प्राणायाम प्रत्येकाच्या असणाऱ्या पायऱ्या त्या एक नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, आणि ते हा क्रम सगळा जो आहे हा सगळा शास्त्रविद क्रम प्राप्त करून काय केलं पाहिजे, ती बुद्धी उत्पन्न करून घेतली पाहिजे. न की केवळ तर्केनं, कसलाही आधार नाही, मला असं वाटतं म्हणून, वाटतं विट्ट नाही इकडे. तर शास्त्रानेच आगमवाक्यानेच केवळ तर्केने मिळू नये अथवा त्या बुद्धीचा अपलाप करू नये, किंवा त्याचा अपलाप म्हणजे वेगळ्या अनुषंगाने जरी शिकला असला ते त्याच्यामध्ये नानाविध तर्क त्याच्यामध्ये, म्हणून सांगितलं श्रद्धा पाहिजे. श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो आलेला आहे त्यालाच, आणि त्यालाच अर्थ होतो. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही त्याने कितीही वेदांत शास्त्राचं अध्ययन ब्रह्मविद गुरूंकडनं जरी केलं तरी मनातच श्रद्धा नसेल तर काय, त्याला त्याचा यथार्थ अर्थ होणार नाही. शेवटपर्यंत मग काय, कन्फ्युजन. आणि मग कन्फ्युजन होऊ नये असं वाटत असेल तर काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून सांगितलं शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणा, जे काय सांगत आहे ते सत्यच माझ्या कल्याणाचा मार्ग या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून केवळ तार्किक विषय करून बसू नये तिथं. आणि म्हणून केवळ तर्केने मिळू नये अथवा त्या बुद्धीचा अपलाप करू नये, म्हणजे वेगळ्या ठिकाणी त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढून काहीतरी वेगळ्याच विषयाकडे त्या बुद्धीला घेऊन जाऊ नये. म्हणून जो मार्ग आहे त्या मार्गानेच चालावं, अपलाप करू नये. तार्किक मनुष्य श्रुतिवाक्यांचा त्याग करून केवळ आपल्या तर्काने काहीतरी कल्पना करतो. जो तार्किक असतो तो काय करतो, श्रुतिवाक्यांचा त्याग करून जे काही सांगितलेलं आहे त्या श्रुतिवाक्यांचा त्याग करून केवळ आपल्या तर्काने काहीतरी स्वतःच कल्पना करत राहतो. हे असं आहे, हे कुठं असं असतं का, ते कुठं तसं असतं का. आता आपण पाहतो सगळं असं, हे सगळं तार्किकांचाच मोहले आपल्या भोवती. श्रद्धायुक्त अंतःकरणाचे जे साधक आहेत ते अत्यंत कमी आहेत. तार्किकांची संख्या अनेक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क, हे का करायचं, ते का करायचं, ते तसं का करायचं, ते असं का करायचं, फक्त तर्क करत बसायचं, करायचं काही नाही. आणि तर्क सगळा करत बसायचं. अशा प्रकारचे जे आहेत लोक हे आपल्या कडेला आजकाल भरपूर आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे तार्किक मनुष्याचा श्रुतिवाक्याचा त्याग करून केवळ आपल्या तर्काने काहीतरी कल्पना करतो, अशी जी मनुष्य असतात नास्तिकवादी, ते केवळ आपलीच कल्पना करून काहीतरी धरून बसतात. म्हणून अशा प्रकारे आपल्या तर्काने काहीतरी कल्पना करतो. आगम जाणणाऱ्या आचार्यांनी उपदेश करून केवळ बुद्धी आगम जाणणाऱ्या आचार्यांनी उपदेश करून झालेली बुद्धी केवळ तार्किकापेक्षा आत्मज्ञान करून देण्यास सुलभ असते. आणि म्हणून अशा प्रकारे काय, तर आगम ज्यांनी यथाविध शास्त्राचा अध्ययन केलेला आहे अशा आचार्यांकडून काय, तेच आगम जाणणाऱ्या आचार्यांनी अशा प्रकारे शास्त्राचा अध्ययन करून जे आपल्याला उपदेश देतात अशा आचार्यांकडून उपदेश करून झालेली बुद्धी, त्यांच्या अनुषंगाने त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्याचं श्रवण मनन निध्यासन करून निर्माण झालेली सात्विक सजातीय वृत्ती प्रवाह ज्या बुद्धीमध्ये निर्माण झालेला आहे अशी बुद्धी केवळ तार्किकापेक्षा आत्मज्ञान करून देण्यास सुलभ असते. ही बुद्धी काय, ह्या बुद्धीमध्ये लवकरात लवकर आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि नेव तर्क करत बसला तर केवळ तर्कच करत बसतो मग शेवटपर्यंत, तर तिथं सुख कुठं प्राप्त होत नाही. आणि म्हणून तार्किकापेक्षा आत्मज्ञान करून देण्यास सुलभ असते. ती बुद्धी तुला माझ्या वरदानाने मिळाली. आणि म्हणजे अशा प्रकारची असणारी बुद्धी हे नचिकेता काय, तुला सुद्धा या ठिकाणी काय, माझ्याच कशाने, तुला या ठिकाणी माझ्या वरदानाने मिळालेला आहे. तू खरोखर सत्य धृती आहे. धृती म्हणजे बुद्धी. तू खरोखर हे नचिकेता तू काय आहे, सत्य धृती म्हणजे तुला जीवनामध्ये अथवा ज्याला सत्य वस्तूची प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची आहे असा तू आहे. सत्यधृती म्हणजे सत्याकडून जाणारी, धृती म्हणजे बुद्धी. जी बुद्धी सत्याकडे जाणारी आहे
अशा प्रकारची बुद्धी तुझ्यामध्ये प्राप्त झालेली आहे आणि म्हणून तू खरोखर सत्यधृती आहेस. सत्यार्थाविषयी तुझी बुद्धी निश्चित आहे. तुझी बुद्धी आहे मला हेच पाहिजे म्हणून म्हणतो. योयम मरम गूढ मनुप्रविष्टो, मला दुसरं काही नको. हे सगळं तुम्ही काय दिलेलं आहे हे तुमचं तुमच्याकडेच ठेवा. कारण का त्याची बुद्धी आता सत्य धृती झाली. म्हणजे सत्य जाणून घेण्याची, काय सत्य आहे, या सगळ्याच्या मागे काय हे सगळं दिसत आहे, परंतु याचा आधार काय, त्या आधारापर्यंत पोहोचण्याचा. जसं लहान मुलाला खेळणं दिल्यानंतर काय करतो, ते तासभर खेळतं त्या खेळण्याची छानपैकी. अरे इथनं प्रकाश पडतोय, तिथनं प्रकाश पडतोय, आवाज येतोय, हे करत करत ते छानपैकी एक तासभर त्या खेळण्यामध्ये खेळत बसतं. आणि एक तास झाला की त्या खेळण्याचं ऑपरेशन आरंभ करतं. इथनं काहीतरी आपटेल, ते फोडेल, ते पण त्याची जिज्ञासा की कुठनं येतंय, हे काय येतंय. आपण म्हणतो एवढं महागातलं खेळणं आलं, याला काही आणून द्या. एका दिवसात त्याचा मोक्ष लावतो. मग म्हणतात त्याची आई असतील, वडील असतील, काय म्हणतात, त्याला काही किती चांगलं खेळणं आणून दिलं तरी एक तासाभरामध्ये किंवा एका दिवसात त्याची फार मोडातोड करून टाकल्याशिवाय राहत नाही. मग का, ती जिज्ञासा आहे याच्यामध्ये काय आहे. तसं आपल्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. हे सगळं आहे, सगळं चाललेलं आहे, परंतु याचा आधार काय, नक्की काय, हे जाणण्याची जिज्ञासा आहे. ती ज्याच्यामध्ये निर्माण झाली तो सत्यधृती. आणि म्हणून सत्यार्थाविषयी तुझी बुद्धी निश्चित झालेली आहे. याप्रमाणे पुढे जे आत्मज्ञान सांगायचं आहे त्याची स्तुती करण्यासाठी या मोठ्या प्रेमाने नचिकेताला म्हणतो, तुझ्यासारखा पुत्र अथवा शिष्य तू जसा योग्य प्रश्न विचारला तसा असावा. म्हणजे अशा प्रकारे शिष्य कसा असावा, त्या अशा प्रकारे 100 काहीतरी व्यर्थ प्रश्न विचारण्यापेक्षा एकच प्रश्न, योयम, हा एवढा एकच द्या. मग हे सगळं ठीक आहे, वडील रागवले असतील, अमुक झालं तमुक झालं, हे सगळं ठीक आहे, परंतु यापेक्षा महत्त्वाचा जो प्रश्न आहे आत्मविषयक, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती. शास्त्राचं काय सांगितलं, अत्यंत एका सूत्रात सांगितलं. एकाचं ज्ञान झाल्यानंतर संपूर्ण जगताचं ज्ञान होणार आहे. अशी जी वस्तू आहे त्या वस्तूचा उपदेश मला तुम्ही करा म्हणून अशा प्रकारे सांगितल्यानंतर पुन्हा 10व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा म्हणतात काय, नचिकेताच्या प्रसन्नतेसाठी यम पुन्हा म्हणाले. पुन्हा आता अशा प्रकारचा योग्य शिष्य मिळाला, योग्य आत्तापर्यंत कधीही कुणीही विचारला नसेल अशा प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा यांना बरं वाटलं, कोणाला, यमराजांना. आणि म्हणून पुन्हा नचिकेताला प्रसन्न करण्यासाठी, त्याच्या प्रसन्नेसाठी काय यमराज 10व्या मंत्रातून म्हणतात, काय म्हणतात, जानाम्यः शैवधरित्य नित्यं नक्षरूपे प्राप्यते हि ध्रुवं तदा ततो मया नचिकेतश्चिदोऽग्निर्नित्य द्रव्ये प्राप्तवानस्मि नित्यं. हे नचिकेता, काय मी हे जाणतो की कर्मफळाचा निधी अनित्य आहे. जे कर्माने जे प्राप्त होतं ते कसं आहे, ते अनित्य स्वरूपाचं आहे, कायम स्वरूपाचं नाही. अलग लक्षात, कर्माने जेवढे काय आपण प्राप्त करून घेतो, कर्म किम परम कर्म तर जडम सांगितलं. कर्म कसं आहे, जड आहे, अनित्य वस्तूचीच प्राप्ती करून टिकणारी वस्तू. कारण का कितीही काय केलं तरी त्याने नित्य वस्तूची प्राप्ती होत नाही. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जोपर्यंत बँक बॅलन्स आहे, पैसा आहे, सातत्याने आता हे सांगणं झालं, तोपर्यंतच सगळं मिळणार. कर्माने जसा जोपर्यंत काय पुण्य आणि पापाचा संचय आहे, शिदोरी आहे, तोपर्यंत त्या पाप आणि पुण्याच्या अनुषंगाने सुखदुःखाची प्राप्ती होणारच आहे. तो भोगतो म्हणजे काय, तो भोगतो म्हणजे त्याचा कर्म क्षीण होत आहे. कर्माचं असणारं जे फळ त्याने प्राप्त केलेलं आहे ते क्षीण होत चाललंय. म्हणून काय, कर्मफळाचा निधी कितीही प्राप्त केला तरी तो अनित्य आहे. कारण अनित्य साधनांद्वारे तो नित्य आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. हे सगळं जे अनित्य आहे त्याच्यामधनं नित्य वस्तूची प्राप्ती होत नाही. कर्म किम परम कर्म तर जडम म्हणून सांगितलं. कर्माने त्याची प्राप्ती नाही. म्हणून ज्ञान कर्म समुच्चयवाद सुद्धा आचार्यांना अपेक्षित नाही, ज्ञानातच सांगतं. कारण का अशा प्रकारे अनित्य साधनाद्वारे, टेम्पररी, अनित्य म्हणजे टेम्पररी, तेवढ्यापुरतं जरी कुठेही गेला, स्वर्गादी लोकांमध्ये जरी गेला तरी जोपर्यंत पुण्य आहे, बॅलन्स आहे, तोपर्यंतच
अनित्य साधनाद्वारे नित्य आत्म्याची. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं, सिद्ध आणि असिद्ध. अकार्यसिद्ध ब्रह्म, कार्यसिद्ध स्वर्ग. तो सगळं कार्यसिद्ध आहे. कार्य केलं तर प्राप्ती आहे कुठल्याही लोकांची. परंतु इथं अकार्यसिद्ध आहे, काही करायचं नाही हेच करणं. हे म्हणून हे सातत्याने आता बऱ्याच दिवस झालं हेच सांगितलंय, दुसरं काही नाही वेदांत शास्त्रामध्ये. म्हणून आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चन्यमन्य श्नोति श्रुत्वापेनं वेदन जैव कश्चिद. सगळं याच्यामध्ये आश्चर्यच आहे. पुन्हा पुन्हा सांगितलं तरी प्रत्येक वेळेस नूतन नूतन त्याच्यामध्ये भाव निर्माण होत जातात. हे आश्चर्यच आहे. म्हणून काय सांगितलं, अकार्यसिद्ध ब्रह्म. ब्रह्मप्राप्तीसाठी काही करायचं नाही. जे काय करत आहे ते सगळं सोडून सर्व संकल्प संन्यासी. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्यासाठी काही आता कार्य राहत नाही. म्हणून मग तो सर्व संकल्प संन्यासी. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्वमानुषो. हे सगळे जे मंत्र आहेत हे सगळे त्याच्याकरताच आहे. कशासाठी, अकार्य सिद्ध ब्रह्म. ब्रह्मप्राप्तीसाठी काही हे करण्याची गरज नाही. म्हणून अनित्य साधनाद्वारे तो नित्य आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा माझ्याद्वारे नचिकेत अग्नीचे जयन केले गेले. त्या अनित्य साधनांमुळे मी हे याम्यपद प्राप्त केले. मी म्हणतायत, यमराज स्वतः म्हणतायत की माझ्यामुळे काय, मी सुद्धा काय ते अनित्य स्वरूपाच्या अग्नीची उपासना केली आणि त्याचं असणारं फळ. म्हणून मी काय या याम्यपदावर हे जे यमपद आहे या याम्यपदावर मी येऊन त्या ठिकाणी काय केलं, हे याम्यपद मी सुद्धा कर्माच्या द्वारेच थोडक्यात प्राप्त करून घेतलं. म्हणून हे काय, हे अनित्य स्वरूपाचंच आहे. मग कल्पांते, जोपर्यंत कल्प आहे तोपर्यंत हे सगळं राहणार आहे. कल्पानंतर प्रलय झाल्यानंतर सगळी पुन्हा नवीन सृष्टी असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. भाऊ काय म्हणतात, 10व्या असणारं मंत्र, 10व्या मंत्राचा असणारा आचार्यांचं भाष्य. आचार्य काय म्हणतात पाहू, पुनःपि तुष्टाः जानामि अहं शेवधि निधी कर्मफललक्षणः निधी इति प्रार्थते इति. म्हणून काय म्हणतात आचार्य या ठिकाणी म्हणतात, यमाला अत्यंत संतोष झाला. तो यम जो आहे अशा प्रकारचा असणारा नचिकेताचा प्रश्न पाहून अत्यंत मनामध्ये प्रसन्न झाला यम. आणि व त्याने या म्हणतात नचिकेताची पुन्हा स्तुती केली. या मंत्राच्या द्वारे यमाने काय केली, पुन्हा या ठिकाणी नचिकेताची स्तुती केली. काय म्हणतात, कर्मानुष्ठानापासून मिळणारा जो अभ्युदय रूप, अभ्युदय म्हणजे संसार स्वरूप, सांसारिक वस्तू, अभ्युदय आणि निश्रेयस. श्रेय प्रेय अभ्युदय निश्रेयस परा अपरा, बरोबर आहे. हे सगळं त्याचे असणे विरुद्ध अर्थी शब्द धरा तुम्ही. मग त्यामध्ये निश्रेयस म्हणजे अभ्युदय, म्हणजे अभ्युदय निश्रेयस त्याची व्याख्या आता पूर्ण केली आहे. अभ्युदय म्हणजे सांसारिक वस्तू, सांसारिक संपत्ती जी आहे ती प्राप्त होणे. म्हणजे जो, म्हणून कर्मानुष्ठानापासून काय मिळणार आहे, तर अभ्युदयाची प्राप्ती. म्हणजे तुम्ही कर्म जेवढं कराल, जेवढं मनुष्य काम कराल तेवढं सगळं प्राप्त करत जातो. धन संपत्ती, बंगला, गाडी हे सगळं जे आहे सगळं प्राप्त करून देतो. म्हणजे त्याची सुखसंपत्ती वाढत जाते. तेच अभ्युदय रूपी निधी जो आहे तो प्रत्यक्षात जमिनीत पुरून ठेवलेल्या द्रव्यनिधीप्रमाणे तो अभ्युदय निधी जे आहे, सांसारिक ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या कशा आहेत ते सांगितलं. प्रत्यक्ष जमिनीत पुरून ठेवलेल्या द्रव्यनिधीप्रमाणे. पूर्वीच्या काळामध्ये आता सगळ्या बँक झाल्या, परंतु लोक पूर्वीच्या काळी काय करायचे, धन जे आहे सुवर्णाच्या नाणी वगैरे काय जे आहे धन सगळ्या जमिनीमध्ये कुठेतरी पुरून ठेवायचे. कारण त्याला चोरापासून भय नको, याच्यापासून भय नको म्हणून कुठेतरी खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ते सगळं एका पेटीमध्ये घालायचं आणि तिथे व्यवस्थित ठेवून द्यायचं असं पूर्वी. परंतु तो निधी ज्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीत पुरून ठेवलेल्या द्रव्यनिधीप्रमाणे तो निधी अनित्य आहे असे मला ठाऊक आहे. तो जरी काही आहे तो अनित्य स्वरूपाचा, तो कायम राहणारा नाही हे निश्चितपणे मला ठाऊक आहे. कारण तो निधी अनित्य कर्माने जन्य असल्याने नित्य असणार नाही. हे काय सगळं जे आपण प्राप्त करतोय अनित्य कर्माद्वारेच प्राप्त करतो. म्हणजे बाकी काही जी धनसंपत्ती आहे ही काय कर्माच्या द्वारेच प्राप्त केल्यामुळे अनित्य स्वरूपाची कायम राहणारी नाही.
का लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला सांगितलं, ती स्वतःच चंचल आहे. शास्त्र म्हणतं ज्याप्रमाणे पद्मपत्रावर असणारा पाण्याचा थेंब अत्यंत चंचल असतो, एका ठिकाणी राहत नाही, त्याप्रमाणे लक्ष्मी काही दिवस म्हणून सारखं चालूच आहे, येणं जाणं येणं जाणं. एका काळी महान त्याची श्रीमंती होती, सोनं चांदीच्या ताटामध्ये खायचे, पण आता काही राहिलं नाही असं पण होतं. किंवा काही नव्हतं, आता भरपूर संपत्ती आहे, पुन्हा वाईट दिवस आले, पुन्हा चांगले दिवस आहे. हे येणं जाणं हे सगळं जे आहे काय आपली अनित्य स्वरूपाची कर्म असल्यामुळे त्या कर्माचा असलेल्या फळाच्या अनुषंगाने ते तेवढं मिळणार, पुन्हा जाणार, तेवढं मिळणार जाणार, येणं जाणं संसाराविषयी चालूच राहतं. त्या तुम्ही किती त्याला सोल्युशन नाही. तुम्ही काही मग याच्याकडे जा, त्याच्याकडे विचार, तो विचारल्यानंतर पुन्हा तेवढं पुरते चांगले दिवस येतात, पुन्हा आहे ते पहिले पाडे 12 चालू होतात. म्हणून अशा प्रकारे सगळं जे आहे काय हे अनित्य स्वरूपाचं आहे. कारण तो निधी अनित्य कर्माने, कारण अनित्य स्वरूपानेच ते प्राप्त केल्यामुळे हे सगळं अनित्य स्वरूपाचंच आहे, ते नित्य नाही. परंतु परमात्मा रूप जो निधी आहे, परमात्मा स्वरूपाचा जो निधी आहे तो कसा आहे, तो नित्य आहे, तो नित्य आहे. तो प्राप्त सुद्धा करायचा नाही, तेच आहे. तुम्ही जरी किती म्हटला परमेश्वर नाही, त्या परमेश्वर नाही हे म्हणण्याकरता सुद्धा तुम्हाला जी ऊर्जा अपेक्षित आहे, श्रोतस्य श्रोत्रम वाचोह वाचम, वाचा म्हणजे वाचा म्हणजे बोलणं, बोलण्यासाठी सुद्धा जी शक्ती प्रदान करणारा आहे तो कोण, तोच आहे. जोपर्यंत त्याची शक्ती आहे तोपर्यंत हे सगळे तुमचे व्यवहार आहे, सगळं चालतं. कधी कुठपर्यंत त्याची जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत हे सगळं चालणार. तो गेला की मग काही बघत नाही, तासाभरात लगेच कोण कुठे आहे बोलून घ्या, उशीर झाला आहे, दुसरी कामं आहेत. कितीही त्यांनी कुणासाठी किती केलं तरी शेवटी मनुष्य शेवट काय वेळच पाहतो. चला किती वेळ झाला, उरका, लोक ताटकळली आहेत. बघा तुम्ही सगळ्या या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात. नाही तर मग शहरा भागात असेल तर काय म्हणतात, मग किती वाजता येणार आहेत वैकुंठाला, बाकी नाही. सगळं आता नवीन याच्याप्रमाणे काय इकडे घरी कुणी कुणाच्या जात नाही सध्या. मग डायरेक्ट जिथं त्याचा अंतिम संस्कार करणारे त्या अंतिम संस्काराच्या ठिकाणीच जाणे. म्हणून मग म्हणतात इतक्या वाजता होणार आहे, मग त्या सगळे तिथं जमतात. म्हणजे सगळं अनित्य आणि अनित्याची प्राप्ती, म्हणून हे काही राहणारं नाही. परंतु परमेश्वर नित्य, तो राहणारच आहे. म्हणून जो आहे परमात्मा स्वरूप जो निधी आहे तो नित्य आहे, आणि तो तर कर्मसाध्य नाही. कर्माने परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, कर्माने लौकिक विषयाची प्राप्ती. म्हणून कर्माचा त्याग सांगितला, म्हणून न कर्मणा सांगितलं त्या ठिकाणी. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वान, या कशानेच त्याची प्राप्ती होत नाही. केवळ त्यागानेच त्या परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणजे सोडायचं सगळं, जेवढं आपण आवळून बसू, धरून बसू, हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आहे, तेवढ्या आपण काय करतो, तेवढ्या आपण बंधनाला प्राप्त होत जातो. पण देण्याची वृत्ती, दानच पाहिजे, देण्याची वृत्ती पाहिजे. मग जो देण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये असतो तो सुखी समाधानी असतो. आणि जो नुसतं साठवायची वृत्ती स्टफिंग करून ठेवतो, त्याच्या मनामध्ये आपल्या आपच त्याच्या मनामध्ये काय एक प्रकारची वेगळी मनाची असणारी धारणा. मग तो कोणाशी जास्त बोलणार नाही, काय नाही, त्याचं मन असं कायम काय ते असं गंभीर धीर असं राहत असतं. असो, पण या ठिकाणी अशा प्रकारे मग काय या ठिकाणी परमात्मा जो निधी तो नित्य असा आहे, तो कर्मसाध्य नाही असे जाणून मी सुद्धा काय अनित्य अशा प्रश्वादी साधनांनी सदर्गमला देणाऱ्या नचिकेत अग्नीचा अनुषय यम म्हणताय की मी सुद्धा काय केलं, मी सुद्धा असे जाणून अनित्य अशा पश्वादी साधनांनी स्वर्गफलास देणाऱ्या नचिकेताग्नीचे अनुष्ठान केले. त्यामुळे मला या स्वर्गलोकातील यमाचे स्थान प्राप्त केले. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये अनित्य स्वरूपाचे असणारे हे यज्ञादी प्राप्त करून त्याद्वारेच मला हे यमपद प्राप्त झाले. परंतु हे स्थान कर्मजन्य असणारं टिकणार नाही. परंतु हे यमपदावर जरी मी आता असलो तरी सुद्धा हे टिकणार नाही. म्हणजे काय, कल्पांते, या कल्पापर्यंत कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग, 4 युग एका याच्यामध्ये कल्पामध्ये. 4 युग झाल्यानंतर सगळं प्रलय, काही राहत नाही.
स एकः परमेश्वर एक मात्र सगळं सध्या आहे. सगळं काय करतो? यथोर्णनाभि सृजते गृह्णते च. ज्याप्रमाणे तंतुनाभि काय करतो? स्वतःमधूनच त्या संपूर्ण त्या जाळ्याची निर्मिती करतो आणि काय पुन्हा स्वतःमध्येच विलीन करून घेतो, तसा परमेश्वर काय करतो? स्वतःपासूनच तस्माद आत्मनः आकाश संपूर्ण सृष्टीची निर्मिती करतो आणि पुन्हा प्रलयकाली स्वतःमध्येच सगळं पुन्हा घेऊन राहतो. आणि मग काय? स एकः स ईक्षत. आणि मग एकटा राहिल्यानंतर पुन्हा काही कालानंतर त्याला जेव्हा वाटेल तेव्हा विचार करतो काय? बहुश्याम्ये प्रजायेती सतपोतप्यत. अरे आता मी काय करतो? मी पुन्हा आता नानाविध प्रकाराने अवतीर्ण होतो आणि म्हणून पुन्हा या सृष्टीची रचना करत जातो असा असणारा. आणि म्हणून माझं सुद्धा जरी पद असलं या ठिकाणी, हे यमपद जरी मला असलं या ठिकाणी, मी अनित्य हे जे असणं यज्ञादी यांच्या काळ अनुषंगाने प्राप्त केलेलं, तरी सुद्धा हे नित्य स्वरूपाचं नाही. कल्पांते कल्प एकदा अंत झाला की आम्हा सगळ्यांनाच एवढे हा देवता आहे त्या सगळ्या अशा कल्पांते काय झालं? त्या सगळ्यांना कल्पांते मोक्ष, हा कल्पांत ब्रह्मदेवा सकाशात या सर्वांना मोक्षाची प्राप्ती होऊन जाते. म्हणून माझं सुद्धा पद आहे हे टिकणार नाही. त्यानंतर असणारा 11वा मंत्र कामस्याप्ती, त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. थोडक्यात या दोन्ही मंत्राच्या द्वारे कर्माच्या द्वारे जे प्राप्त होतं ते अनित्य स्वरूपाचं आहे. मग काय करायला पाहिजे? स्वस्वरूपाच्या ज्ञानाने कर्मत्यागाने ज्या वस्तूची प्राप्ती होते ती नित्य स्वरूपाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. उद्याच्या पाठामध्ये आता कामस्याप्ती असणारा 11व्या मंत्राचं व्याख्यान करणार आहोत. ओम तत्सत.